नमस्कार. महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतर विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. दिवाळीनंतरचे खरे फटाके महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फुटते आहे. दोन्ही गटांनी आपापल्या प्रचाराच्या तोफा महाराष्ट्रामध्ये दडकवण्यासाठी सुरुवात केली. एक महाविकास आघाडी आणि एक महायुती अशा पद्धतीनं प्रचाराला सुरुवात झाली. 5 नोव्हेंबर ही फॉर्म मागं घेण्याची तारीख होती. परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये बंडखोरांना शांत करण्यामध्ये दोन्ही गटांची शिष्ट ही काही प्रमाणामध्ये यशस्वी जरी झाली असली तरी परंतु ती ज्या पद्धतीनं यशस्वी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने यशस्वी झालेली नाही. म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतर्फे आणि महायुतीतर्फे मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरांचं पेव फुटलेलं आहे. सर्वात जास्त पेव तर महायुतीमध्ये फुटलेला आहे. महायुतीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये मोठ्या स्वरूपाची बंडखोरी झालेली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सर्वात जास्त बंडखोर उभे आहेत. त्याच्यापैकी 40 बंडखोरांवर भारतीय जनता पक्षानं कारवाई सुद्धा केलेली आहे. 5 दिवस प्रचाराचे निघून गेले, परंतु या 5ही दिवसांमध्ये महायुतीला कोणत्या स्वरूपाचा प्रचाराचा सूर सापडलेला दिसत नाही. अशा स्वरूपाचा जर प्रचार केला तर महायुती सत्तेमध्ये कशी येणार हा प्रश्न इथल्या सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे. कारण 5 दिवसामध्ये त्यांच्या सभांना गर्दी नाही, त्यांच्या सभांचं काही नियोजन नाही, त्यांच्या सभेंचे काही विषय नाही, त्यांच्या सभांमध्ये महायुतीच्या सभांमध्ये जे वक्ते बोलतात त्यांच्या हाती महत्त्वाचे मुद्दे नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये या महायुतीच्या सभा महाराष्ट्रामध्ये होते आहे. या महायुतीच्या सभा जर पाहिल्या तर असं वाटते की हे विजयाची वाटचाल नक्कीच नाही. त्यामध्येही आज नरेंद्र मोदी साहेबांचं एक विधान आलं. ते म्हणतात की हरियाणाचा निकाल हा महाराष्ट्रामध्ये रिपीट होतो आहे. आणि हे सांगताना त्यांचा चेहरा बरंच काही सांगून गेलेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्या स्वरूपाचा कॉन्फिडन्स नव्हता. दिवसेंदिवस जे कोणते वक्ते बोलतात त्याच्यामध्ये कोणते ना कोणते एक वादग्रस्त विधान असतं. एरवी त्रिधा तिरपट भारतीय जनता पक्षाची कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये झाली तेवढी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होते आहे हे आपल्या या प्रचाराच्या माध्यमातून लक्षात येते. महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान महायुतीच्या सरकारने मोठ्या स्वरूपाचे बाहेर राज्यामधले काही व्यक्तींना बोलावण्यात आलं. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दौरे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये गृहमंत्री अमित शहाचे दौरे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सुद्धा दौरे आहे. परंतु या महाराष्ट्रामधील प्रचारामध्ये ना महाराष्ट्रामधील व्यक्ती यशस्वी होत आहे महायुतीतर्फे प्रचार करण्यामध्ये, न बाहेरून आणलेले वक्ते या ठिकाणी यशस्वी होते हे लक्षात येते. अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन असं म्हणतात की आम्हाला मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाही अशा भाषणामधून जाहीर करतात. आणि मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाही या मुस्लिम शब्दाच्या जागी ते मुस्लिम शब्द न वापरता त्या ठिकाणी अल्पसंख्याक हा शब्द वापरतात. आता गंमत अशी आहे की अल्पसंख्याकांना आम्ही आरक्षण देणार नाही असं त्यांनी भाषणामधून अमित शहांनी म्हटलं. परंतु अल्पसंख्याक हा शब्द भारतीय राज्यघटनेनुसार वेगळ्या पद्धतीने आहे. हा भाषिक अल्पसंख्याक दर्शवतो. याच्यामध्ये वेगवेगळे समुदाय येतात. फक्त मुस्लिम मच येत नाही तर मुस्लिमही याच्यामध्ये येतो, ख्रिश्चन याच्यामध्ये येतो, शीख याच्यामध्ये येतो आणि बौद्ध यांच्यामध्ये येतो. या अमित शहाच्या आम्ही अल्पसंख्याकांना आरक्षण देणार नाही हे जे वाक्य आहे
हे मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी घटनेला सोडून आहे, कारण घटनेनुसार ते आरक्षण मिळत असतं आणि मुस्लिमांचं आरक्षणासोबतच इतर धर्मीयांचा सुद्धा अमित शहानी या ठिकाणी रोष ओढून घेतलेला दिसतो आहे. त्यानंतर अशाच प्रचाराच्या दरम्यान सर्वात जो नारा आहे तो नारा योगी आदित्यनाथ यांनी दिला, कटेंगे बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगेचा अर्थ त्यांनी वेगळ्या पद्धतीने वापरला, परंतु महाराष्ट्र हा नेहमीच पूर्ण भारताला दिशादर्शक ठरवणारं एक राज्य आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला एका संतांची परंपरा आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. याच्यामध्ये बटेंगे कटेंगे हा कदापि यशस्वी होणार नाही. गोष्ट अशी आहे, या ठिकाणी सर्व संप्रदाय हा गुण्यागोविंदाने नांदतो आहे आणि अशी कोणतीच परिस्थिती निर्माण झाली नाही की हा नारा देण्याचं काम पडणार. त्यामुळे हा नारा देखील लोकांच्या नापसंत आलेला आहे. अर्थातच एखादं घोषवाक्य किंवा एखादा नारा आपण जेव्हा देत असतो तेव्हा ते प्रसंगानुरूप देण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ समजून घ्या की रोडवरचं ऍक्सिडेंटचं प्रमाण जर वाढलं तर आपण हेल्मेट विषयी जनजागृती करतो. टेम्परेचर जर वाढलं तर आपण झाडे लावण्याविषयीची जनजागृती करतो. पोलिओ निवारणासाठी आपण पोलिओची जाहिरात करतो. अशा स्वरूपाचे प्रसंगानुरूप काही वाक्य द्यायचे असतात, पण कोणतीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली नाही, कोणत्या स्वरूपाचे दंगे झाले नाही, एका समुदायानं दुसऱ्या समुदायावर कोणत्या स्वरूपाचा हल्ला केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये डायरेक्ट निवडणुकीच्या प्रचारामध्ये आला की कटेंगे तो बटेंगे. इतर राज्याची संस्कृती कोणत्याही स्वरूपाची जरी असली तरी कटेंगे या बटेंगे याच्यावर महाराष्ट्रामध्ये मतं भेटत नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथाचा जो जयघोष होता, हा जो नारा होता, हा काडीच्याही कामाचा भारतीय जनता पार्टीच्या नाही. त्यामुळे महायुती या नाऱ्यावर सुद्धा मोठ्या स्वरूपाची फेल ठरलेली आहे. हे जेव्हा नरेंद्र मोदीच्या लक्षात आलं 2 दिवसाच्या अगोदर की कटेंगे तो बटेंगे महाराष्ट्रामध्ये चालत नाही आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या महायुतीच्या सभेला कोणत्या स्वरूपाची गर्दी वाटत नाही, तेव्हा नरेंद्र मोदींनी आपला एक स्ट्रोक या ठिकाणावरून बदलला आणि मग त्यांनी कटेंगे तो बटेंगे असं न म्हणता एक है तो सेफ आहे असा नारा देण्याचा प्रयत्न केला. साधारणतः तशा स्वरूपाचा हा नारा होता, एक है तो सेफ आहे. अरे आपण एकच तर आहे. 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि 1950ला जेव्हा आपण राज्यघटना स्वीकारली तेव्हापासूनच तर आपण सेफच आहे आणि एकच आहे ना. त्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण म्हटलंच आहे ना तसं की आम्ही भारताचे लोक म्हणजे पूर्णचे पूर्ण लोक. आणि जेव्हा आपण एकत्रित आहे म्हणूनच सेफ आहे ना. मग पुन्हा पुन्हा आपण जर विखुरल्या जर गेलो असतो, आपापसामध्ये जर मोठ्या स्वरूपाचे जर भांडणं झाले असते, या देशाला जर धोका निर्माण जर झाला असता, तर मग हे एक है तो सेफ अशी घोषणा आपण लावली असती. परंतु अगोदरच आपण एकत्रित आहे. आपले सैनिक, सर्व राज्याचे सैनिक, सर्व जाती धर्माचे सैनिक भारताच्या जेव्हा बॉर्डरवर संरक्षणासाठी जातात तेव्हा त्या ठिकाणी ते भारताचं एक भारतीय नागरिक म्हणून भारताचं संरक्षण करतात. ते आपापसामध्ये कोणत्या स्वरूपाचा भेद करत नाही आणि भारताचे पंतप्रधान या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी हेतुपुरस्सर फूट पाडण्याचा प्रयत्न करतात आणि फूट पाडण्याच्या प्रयत्नासाठी एक है तो सेफ आहे हा नारा सुद्धा महाराष्ट्रामधील लोकांना आवडलेला दिसत नाही. त्याच्यामुळं हे दोनही जे वार होते हे एक प्रकारचे मोठ्या स्वरूपाचे फेल गेलेले या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की काल कोल्हापूरला धनंजय महाडिक यांनी एका ठिकाणी भाषण केलं. धनंजय महाडिक म्हणजे महायुतीचे खासदार. त्यांनी सांगितलं की बाया ज्या ज्या रॅलीमध्ये दिसतील त्यांचे फोटो काढा आणि माझ्याकडे त्यांची तक्रार करा. मी त्यांना सबक शिकवणार, कारण ते आमच्या लाभार्थी आहे, आमच्या लाडक्या बहिणी आहे. त्यांनी कोणाच्याच प्रचारामध्ये जाता कामा नये. आमच्या लाडक्या बहिणी म्हणजे
शासनानं पैसे दिले म्हणून लाडक्या बहिणी झाल्या. शासनानं पैसे कोणाचे दिले? शासनाने पैसे दिले, लोकांचे पैसे दिले, राज्याचे पैसे दिले, सरकारी तिजोरीमधले पैसे दिले. या धनंजय महाडिकने किंवा महायुतीने आपल्या घरचे पैसे दिलेले नाही. त्यामुळे महिलांचा मोठ्या स्वरूपाचा रोष या महायुतीच्या सरकारवर देखील मोठ्या स्वरूपाचं रणकंदन झालं. मोठ्या स्वरूपाच्या मीडियामधून बातमी चालली आणि अशा बातमीच्या माध्यमातून मग धनंजय महाडिकांना त्यांच्या नेत्यांनी काही प्रमाणामध्ये सबक शिकवली असतात आणि मग त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आणि मग त्यांचा नेहमीचाच तो एक शब्द होता, कोणता, की माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. महायुतीला या वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्याख्या ज्यांनी हे घडून आणण्याचा प्रयत्न करत आहात, हे प्रचारासाठी गेलेले आहे. या प्रचाराच्या माध्यमातून त्यांना कोणत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी वास्तव परिस्थितीशी ते बोलत नाही आहे, ते हवेतच बोलत आहे. त्याच्यामुळं महायुती अशा प्रकारच्या प्रचारानं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कदापि जिंकणार नाही असं देखील या ठिकाणी लक्षात येतं. कालचं नुकतंच एक प्रकरण झालं. शिरूरचे एक आमदार आहे अशोकराव पवार, यांच्या मुलांचं अपहरण झालं. त्या अपहरणाच्या निमित्तानं त्या बोलण्यामधून काही गोष्टी ज्या निष्पन्न झाल्या त्या महायुतीकडे बोट दाखवणाऱ्या झाल्या, की बाबा त्यांच्या विरोधी पक्षाच्या तो तुतारीचा आमदार होता आणि शरद पवार गटाचा आमदार होता अशोक पवार, त्यांच्या मुलांचं अपहरण झालं. त्याचे व्हिडिओ काढण्यात आले, त्यांना व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. कोट्यावधी रुपयाची खंडणी त्या ठिकाणी त्याला मागण्यात आली. काल अशोक पवारच्या निमित्तानं आणि त्यांच्या मुलाच्या निमित्तानं त्या ठिकाणी असीम सरोदे ॲडव्होकेट यांनी त्या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये काही खुलासा करण्यात आल्या. हे सर्व करता करता महायुती याच्यामधून बदनाम झाली. कारण सरळ विरोधी पक्षाचा आमदार म्हणजे तो महायुतीचा आमदार असणार आणि महायुतीच्या आमदाराच्या माध्यमातून ABC कुठून तरी त्याचं अपहरण झालं असणार असं प्रथमदर्शनी त्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्षात येतं. असे काही जे वादग्रस्त जे वाक्य आहे, या वादग्रस्त वाक्याच्या माध्यमातून काही प्रामुख्याने त्या गोष्टी या ठिकाणी ज्या लक्षात येतात की महायुती नेहमी या ठिकाणी अडचणीत येते आहे. अमित शहा जेव्हा कधी बोलतात तेव्हा त्याला कोणताच इतिहासाचा संदर्भ नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचं वाक्य केलं. रामदासांनी एक फौज तयार केली मावळ्यांची आणि त्यांनी पाठिंबा दिला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना यश मिळालं. हा केविलवाना प्रयत्न, हा इतिहास अमित शहानी कुठं वाचला? छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदासांची कोणत्याही स्वरूपाची भेट झाली नाही असा इतिहास सांगतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यांची फौज हे रामदासांनी तयार करून दिली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले असा हास्यास्पद इतिहास सांगण्याचा पराक्रम या अमित शहा गृहमंत्री यांनी केला, एका घटनात्मक पदावर बसणाऱ्या व्यक्तीने केला. त्याच्यामुळं या ठिकाणी अमित शहांना कोणत्या स्वरूपाचं त्यांनी ते भाषण देतात, कोणत्या स्वरूपाची महायुतीला हरवण्यासाठी आलेले आहे की महायुतीला जिंकण्यासाठी आलेले आहेत, हे या सर्वच्या सर्व महायुतीच्या नेत्यांकडून काही लक्षात येत नाही आहे. त्याच्यामुळं या सर्व ज्या गोष्टी आहे महायुतीला नदीमध्ये बुडवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. त्याच्यानंतर आणखी नेहमी अडचणीत अमित शहानत आहे. अमित शहानी सांगितलं की विदा सावरकर, त्यांचा शेवटला मुद्दा होता की विदा सावरकरांविषयी बोलायसाठी सांगा. उद्धव ठाकरेला सांगतात ते की तुम्ही राहुल गांधींना व विदा सावरकरांविषयी चांगलं बोलण्यासाठी सांगा. हे शिल्लकचे मुद्दे काढल्यापेक्षा विकासाचे मुद्दे सांगा ना. महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता होती, तुम्ही कसं ते 2 सरकार पाडले, 2 पक्ष फोडले, आपलं सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं. अशा वेळी तुम्ही विकासाच्या गोष्टी सांगा ना. या जास्तीच्या हे मुद्दे भरकटणे हे महाराष्ट्रामधील जनतेला आवडलेलं नाही. कारण यावेळेची जी निवडणूक आहे हे लोकांच्या सरळ तुमची पक्षाच्या विरोधामध्ये तुमची लढत नसून लोकांच्या म्हणजे सरळ त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी लढायचं आहे लोकांशी. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी
लोकांशी दोन हात करण्यासाठी तुम्हाला विकासाचे मुद्दे घेऊनच त्या ठिकाणी लढावं लागणार. त्याशिवाय लोक तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं माफ करणार नाही. लोकांना रामदास आवडलेले नाही. लोकांना त्या ठिकाणी विदा सावरकरांचा मुद्दा आवडलेला नाही. तुम्ही त्या लाडक्या बहिणीचे फोटो काढण्याचं सांगता, हे सुद्धा लोकांना मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आवडलेलं आम्हाला दिसत नाही. त्याच्यामध्ये एक भर पडली महायुतीच्या बॅडलकच्या निमित्तानं. सरदेसाई यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी जे फुटलेला जो गट आहे, आम्ही ईडीच्या धाकाने गेलो असं त्यांनी त्याच्यामध्ये कबूल केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोर्ट आहे. त्याच्यामध्ये सर्वचे सर्व पुरावे असताना छगन भुजबळ असं म्हणतात की मी ते पुस्तक वाचलेलं नाही. अगोदरच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधामध्ये वातावरण पूर्णतः गेलेलं आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशित होणे आणि मी पुस्तक वाचलेलं नाही, त्याचे पुरावे मी पुस्तक वाचल्यानंतर सांगतो असा केविलवाना प्रयत्न छगन भुजबळाच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे. महायुतीच्या निमित्तानं एकही गोष्ट या 5-6 दिवसामध्ये बरी झालेली नाही. त्यांचा प्रत्येक नेता कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अडचणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी महायुतीला या प्रचाराच्या माध्यमातूनच दररोज नवनवीन धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. हे देखील मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी लक्षात येतं. औरंगाबाद जिल्ह्यामधले एक भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी एक त्या ठिकाणी जनता दरबार बोलवला आणि जनता दरबारामध्ये एका गावातील लोकांनी एक प्रश्न विचारला, तर त्या कार्यकर्त्याला प्रशांत बंबचे कार्यकर्ते तुटून पडतात आणि त्या माणसाला त्या ठिकाणावरून दूरवर त्याला मारतात, त्याला हाकलून देतात. ही गोष्ट बरी नाही. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. एखाद्या व्यक्तीला मग तुम्ही जनता दरबार भरवलाच कशाला? जनता दरबार भरवल्यानंतर संबंधित व्यक्तीला तुम्ही प्रश्न विचारू द्या, त्याचं त्या पद्धतीनं सांत्वन करा. मीडियानं तो सर्वचा सर्व जो चित्रपट आहे, तो तुमचा जनता दरबार आहे, तो टीव्हीच्या माध्यमातून पाहिला, सर्व महाराष्ट्रभर तो व्हायरल झाला आणि त्या ठिकाणी त्या माणसाला तुमचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं मारत आहे किंवा उचलत आहे, त्या ठिकाणावरून दुसरीकडे पाठवत आहे, हे सर्व लोकांनी लोकशाहीचं हनन होताना त्या ठिकाणी पाहिलं. आणि संध्याकाळी त्याची ओढताना तुमचे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हा प्रशांत बंब जो हा एक आदर्श आमदार आहे. ज्या आमदारांच्या दरबारामध्ये जनता दरबारामध्ये लोकांना बोलण्याची मुभा नाही, ज्या जनता दरबारामध्ये प्रश्न विचारणाऱ्याला मारल्या जातं, ज्या जनता दरबारामध्ये प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला कार्यकर्ते त्या दरबारामधून बाहेर हाकलून देतात, अशा जनता दरबार घेणाऱ्या प्रशांत बंब सारख्या आमदाराला आदर्श आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस प्रमाणपत्र देतात. त्याच्यामुळं हे लोक प्रशांत बंबच्या बाजूने आहे की सामान्य लोकांच्या बाजूने आहे, हा देखील एक विचार करण्याजोगा मोठ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपाचा मध्ये सगळ्यात एक भर अशी पडली की अजित पवारांनी एक जाहीर कबुलीच देऊन टाकली की साताऱ्याला राजांचा 16व्या वंशजांचा पराभव जो होता तो वाचला, पिपाणीमुळे वाचला. पिपाणीला जास्त मतं गेले. आपण माहित आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे किती मतांनी हारले, 33,000 मतांनी त्या ठिकाणी हारले आणि पिपाणीनं 34,000पेक्षा जास्त वोट त्या ठिकाणी घेतले. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे हसत हसत सांगत होते अजित पवार म्हणजे महायुती. या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते की महायुतीनं कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न जरी केले तरी परंतु 5 दिवसामध्ये ज्या महायुतीला, ज्या सत्ताधारी केंद्रातल्या पक्षाला या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा सूर सापडलेला नाही, तर त्यांचा सत्तेचा सूर त्यांना कसा सापडणार, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण असं आहे की काम करण्यामध्ये सत्यता नाही, तुमचं जे चरित्र आहे हे त्या पद्धतीचं नाही आणि तुम्ही पक्ष फोडून नैसर्गिक पद्धतीनं युती केलेली आहे. त्यामुळे जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास या महायुती आघाडीच्या सरकारमध्ये कोणत्या स्वरूपाचा दिसत नाही आहे. त्याच्यामुळं दिवसेंदिवस महायुतीचे जे नेते आहेत ते मोठ्या स्वरूपाचे अपसेट झालेले आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला मोठ्या स्वरूपाचा
प्रचाराचा जोर चढलेला आहे. महाविकास आघाडीला एक प्रकारचा सूर सापडलेला आहे. राहुल गांधींच्या सभेना गर्दी होत आहे. त्याच्यानंतर 2-4 दिवसानंतर प्रियंका गांधींचा रोड शो गडचिरोलीमध्ये आहे. मल्लिकार्जुन खरगेच्या सभेंना गर्दी आहे. त्याच्यानंतर तुमच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सभांना मोठ्या स्वरूपाची गर्दी वाढत आहे आणि शरद पवारच्या साहेबांच्या सभांना सुद्धा मोठ्या स्वरूपाची अफलातून स्वरूपाची गर्दी होत असताना महायुतींच्या सभांना मात्र कोणत्या स्वरूपाची गर्दी नाही. भविष्य काळामध्ये महायुतीच्या नेत्यांनी बोलताना प्रचार करताना वेगवेगळ्या स्वरूपाची खबरदारी घ्यावी, विकासाचे मुद्दे आणावे, या जास्तीच्या गोष्टी काढून नवीन विषय वाढवण्यापेक्षा आणि महायुतीला अडचणीत आल्यापेक्षा जो विकास केला आहे त्या विकासाच्या योजनावरच जर त्यांनी भाषण दिलं तर महायुती ही महाविकास आघाडीला टक्कर दिल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुनश्च आजच्या पुरतं एवढंच. आपण या ठिकाणी विराम घेऊ. पुन्हा नवा विषय, नवी चर्चा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.